स्टार 11 लवकर शतरंग सजून स्टार 11 प्ले मध्ये गोलंदाजी हाताळण्यामध्ये चेतन हा माहिर आहे. स्टार्ट. चेतनचा पहिला चेंडू केतनसाठी काहीच समजलं नाहीये. बॉल सरळ चाललाय यष्टिरक्षक हातामध्ये. निर्धाव. चेतन यांनी उत्कृष्ट असा पहिला चेंडू हाताळलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता. ओंकाराचं फंबल आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार चौकार. एफसी टायटन साठी ही मॅच जिंकणं आणि जिंकणंच आहे. चेतन यांच्या दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. चेतन यांचा पुढचा चेंडू केतनसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये पळून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. संघाची धावसंख्या 6. पुढचा चेंडू चेतनचा केतनसाठी. ब्लॉक पद्धत चेंडू होता. केतनला काहीच समजलं नाही. बॉल सरळ चाललाय यष्टिरक्षक हातामध्ये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय चेतन. चेतनचा पुढील चेंडू. बॉल जसा आला तसा भिरकावून दिला. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चेतन यांनी 4 चेंडू उत्कृष्ट असे हाताळले होते. पण केतनला देखील गप्प ठेवणं, शांत ठेवणं शक्य नव्हतं. केतन पण आघाड उत्स्फोटक असा फलंदाज आहे. चेतन यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आहे. बॉल हवेमध्ये आणि बॉल सरळ चाललाय कॅच. चेतन यांनी कमबॅक केलंय. तू जरी षटकार मारला तरी मी देखील तुझी विकेट काढू शकतो. एक ओव्हरच्या धावची धावसंख्या 12. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय. इनिंग ब्रेक मध्ये या आणि आपला सत्कार घेऊन जा. चला पंच स्पीडअप करा. फलंदाज लवकर मैदान ताबा घ्या. एक ओव्हरच्या धावसंख्या 12. संघाचा सर्वेसर्वा मनोज. संघनायकांनी मनोजच्या खांद्यावर जबाबदारी दिले पॉवर प्लेचं महत्वाचं शतक हाताळण्यासाठी. मनोजला संघाकडून खूप मोठी अपेक्षा आहे. संघाकडून मनोजला खूप अशा अपेक्षा आहेत. मनोज यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू प्ले आणि मिस. सरळ चालला यष्टिरक्षक हातामध्ये. निर्धाव. पुढचा चेंडू मनोजाचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टोलण्याचा प्रयत्न. एक धावावर समाधान मानावं लागेल. मनोज यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी.
केतनची जागा भरून काढण्यासाठी आलाय श्रीपाद. पहिल्याच बॉलवरती बॉल आला तसा भिरकावून दिला. बॉल सरळ चाललाय सीमा रेषा पार. षटकार. मनोजवरती चढवलेलं आक्रमण. श्रीपाद याने बॅटरी ना काय गेम सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. AI बॅटरी यांनी इथे गेम्स अवेलेबल केलेले आहेत. आपण इथे गेमचा फायदा घेऊन उत्कृष्ट असे बक्षीस जिंकू शकता. सगळ्या टीमनी इकडे लक्ष द्या. AI बॅटरी यांनी इथे काही ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटी करून आपण भरघोस बक्षीस जिंकू शकता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी त्या गेमचा आनंद घ्यावा. पुढचा चेंडू मनोज यांचा. बॉल सरळ चाललाय एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. दोन ओव्हरच्या सामन्याची धाव संख्या 20. मनोज यांनी उत्कृष्ट असं कमबॅक केलंय. त्याच्या ओव्हरमध्ये एक षटकार देखील आला परंतु 8 धावेवरती थांबून ठेवलंय समोरच्या संघाला. चला स्पीडअप करा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी संघनायकाने जबाबदारी दिली. विशाल. पंच स्पीडअप करा. विशाल यांचा पहिला चेंडू. सामना करतील ओंकार. ओंकार अजून एकही चेंडू खेळला नाहीये. पहिला चेंडू विशाल यांचा ओंकारसाठी. बॉल पहिला चेंडू निर्धाव. काहीच समजला नाहीये ओंकारला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 20. विशालचा पुढील चेंडू ओंकारसाठी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. दुसरा देखील त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या इथून टर्न प्राप्त करताना बॉल सरळ चाललाय एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. दुसरा चेंडू देखील निर्धाव. पुढचा चेंडू विशालचा ओंकारसाठी. पुन्हा त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. बॉल सरळ चाललाय डॉट. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत. ओंकारला कमबॅक करावे लागेल. ओंकारसाठी ही सामन्यांमध्ये टिकून राहण्यासाठी ही मॅच जिंकणंच आहे. पुढचा चेंडू विशालचा ओंकारसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टरचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळाला. पहिला चेंडू 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. ओंकारला. विशाल याने 4 चेंडू हाताळले. 2 धावा खर्च केल्यात. ओंकारला मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. बॉल आणि बॅटीचा काही संपर्क नाही. बॉल निर्धाव. 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. FC टायटन साठी ही मॅच जिंकणंच आहे.
धावसंख्या उभारावी लागेल. विशाल याने अचूक टप्प्याचा मारा करतोय. धावसंख्याला लगाम लावून ठेवलाय. पुन्हा एकदा विशालाने चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हाताना, पुन्हा एकदा मिस. विशालची गोलंदाजी आवडली असं सगळ्यांनी टाळ्या वाजवा. 6 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. 3 धावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. स्टार 11 गोलंदाज स्पीडअप करा जरा. संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकाने दिले. मनोज दिघे हा संघाचा कणा आहे. श्रीपादला मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू मनोजचा, श्रीपादने भिरकावून दिलाय. बॉल सरळ चाललाय. सीमारेषा पार षटकार. श्रीपादने ओळखलंय थांबून चालायचं नाही. धावसंख्या उभारावी लागेल. आक्रमण चढवावं लागेल. आणि मनोजवरती पहिल्या चेंडूवर चढवलं आक्रमण. संघाच्या धावसंख्येत 6 धावांनी वाढ. धावसंख्या 28. मनोज यांच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. मनोजला कमबॅक करावं लागेल. पुढचा चेंडू मनोजचा. पहिल्या चेंडूवरती मनोजवर आक्रमण चढवलंय. दुसरा चेंडू मनोजचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॉल सरळ चाललाय स्ट्रेसच्या हातामध्ये. मनोज यांनी उत्कृष्ट असं कमबॅक केलंय. जरी मला पहिल्या चेंडूवर षटकार मारला असेल तरी मी निर्धाव चेंडू टाकू शकतो, निर्धाव चेंडू हाताळू शकतो. ही माझी क्षमता आहे. तेच दाखवून देतो मनोज. सनी भाऊ मोरे यांचे देखील इथे सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू मनोजचा. पुढचा चेंडू मनोजचा. पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिसफील्ड. खराब असं क्षेत्ररक्षण अनिल यांचं. 2 धावा प्राप्त होताना श्रीपाद साठी. संघाची धावसंख्येत 2 धावांनी वाढ. धावसंख्या 30. मनोज यांचा पुढचा चेंडू. बॅटची लिडिंग घेऊन बॉल हवेमध्ये आणि मनोज यांचा उत्कृष्ट असेल. आणि श्रीपाद अतिशय पारी खेळून बाद. सोळा धावाची उत्कृष्ट अशी इनिंग खेळून श्रीपाद बाद. श्रीपादवर संघाची खूप मोठी अपेक्षा होती. श्रीपादची जागा भरून काढण्यासाठी येतोय अभिजित हा देखील तितकाच ताकदीचा फलंदाज आहे. स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. संघाच्या संघनायकाला ते माहित आहे. त्यासाठी त्यांनी अभिजितला पाचारण केलंय. मनोजच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु मनोज यांनी पण उत्कृष्ट असं कमबॅक केलंय. पुढचा चेंडू मनोजचा. अभिजित साठी. अभिजित देखील मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. 2 चेंडू टाकून घ्या पहिले.
2 चेंडू टाकून घ्या पहिले. ओव्हर ओव्हर संपल्यानंतर पाणी जाईल. पुढचा चेंडू मनोजचा. अभिजितसाठी स्क्वेअर कटचा उत्कृष्ट असा फटका. बॉल सरळ चाललाय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अभिजितला माहिती आहे मोठी धावसंख्या उभारावी लागेल. स्पर्धेमध्ये स्थान कायम ठेवायचं असेल तर मोठी धावसंख्या ही उभारावीच लागेल. आणि मनोजवरती चढवलेलं आक्रमण. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढचा चेंडू मनोज यांचा. बॉल सरळ चालले एस्ट्रिक्सच्या हातामध्ये आणि कॉट बिहाइंड विकेट. अभिजित देखील बाद तंबूच्या आसऱ्याला. अभिजितची जागा भरून काढण्यासाठी होते भूषण. तीन ओव्हरच्या सामन्यात धावसंख्या 34. सॉरी 4 ओव्हरच्या सामन्यानंतर. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी संघनायकाने 5 रन केले विशाल. विशालनी ह्याच्या आधी देखील एक शतक हाताळलं होतं. 6 चेंडूमध्ये त्यांनी अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा तीच जबाबदारीच्या हातामध्ये दिले संघनायकाने. विशाल हा स्टार 11चा उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. स्टार 11चा स्टार गोलंदाज विशाल. ओंकारसाठी पहिला चेंडू ओंकारने उत्कृष्ट असा टोलवलाय. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 2 धावांवर समाधान मानावं लागेल भूषणला. संघाची धावसंख्या 2 ने वाढ. 2 धावसंख्या 36. विशालचा पुढचा चेंडू भूषणसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल अलॉंग द कार्पेट. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. एक धावाचे 2 धावांमध्ये कन्वर्ट करणं यालाच तर क्रिकेट बोलतात. तुम्ही स्ट्राईक चालू ठेवा रन चालू राहील. पुढचा चेंडू विशालचा. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. काहीच समजला नाही. बॉल सरळ चालला एस्ट्रिक्सच्या हातामध्ये. निर्धाव. पुढचा चेंडू विशालचा. पुन्हा एकदा टप्पा मागे ठेवला होता परंतु वाईट चेंडू. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 39. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल सरळ चालला एस्ट्रिक्सच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. ओंकार बाद. विशालने उत्कृष्ट असा गेंदबाजीचा नमुना सादर केलाय. आतापर्यंत त्याने 10 चेंडू हाताळलेत. 10 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट प्राप्त केले. ओंकारची जागा भरून काढण्यासाठी सज्ज होते राजेश. राजेशला उत्कृष्ट शॉट खेळावे लागतील. संघाची धावसंख्या ही वाढवावी लागेल. स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर रनगती वाढवावी लागेल.
पुढचा चेंडू विशालचा. बॉल टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा देखील 2 धाव पूर्ण. सगळ्यांनी लक्ष द्या. एआय बॅटरी यांनी इथे काही ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही गेम खेळून काही बक्षीस जिंकू शकता. त्यामुळे तुम्ही पाणी बॉटल, पॉवर बँक, अजूनही काही बक्षीस जिंकू शकता. जास्तीत जास्त स्पर्धकांनी तिकडे खेळण्यासाठी सहभागी व्हावे. राजेश तंबूच्या आश्रयाला, राजेशची जागा भरून काढण्यासाठी दाखल होतोय. तुषार एक्केचाळीस. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी महत्वाचं शतक, जे शतक हाणामारीचं म्हणून समजलं जातं, ते शतक हाताळण्यास सज्ज होतोय ओंकार. भूषणला मारा करण्यासाठी सज्ज होते ओंकार. आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरमध्ये 41 धावा. शेवटचा हाणामारी षटक आहे. या षटकामध्ये धावा उभारणं गरजेचं आहे. पहिला चेंडू ओंकारचा, उत्कृष्ट अशा टोलण्याचा प्रयत्न. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार, एक बाउंस, चौकार. धावसंख्या 4 भर, धावसंख्या 45. पहिल्या चेंडूवरती ओंकारवर चढवलं आक्रमण. ओंकारला कमबॅक करावं लागेल. भूषणने पहिला चेंडू आक्रमण चढवलंय. शेवटचं षटक आहे, हाणामारी षटक आहे. ह्या षटकावरती आक्रमण चढवावेच लागतील. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर आक्रमण चढवावे लागतील. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. बॉल सरळ चाललाय स्ट्रेकच्या हातामध्ये, निर्धाव. तिसरा चेंडू ओंकारचा. पुन्हा एकदा ब्लॉक स्वरूपात चेंडू, काहीच समजलं नाहीये बॅटमन. बॉल सरळ चाललाय स्ट्रेकच्या हातामध्ये. ओंकारने देखील कमबॅक केलंय. 3 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवर चौकार आला तरी 2 चेंडू निर्धाव टाकून कमबॅक केलंय ओंकार. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या 45. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमण चढवावं लागतील. पुढचा चेंडू डान्सिंग ग्राउंड, पहिली धाव कंप्लीट. एक धावरी समाधान मानावं लागेल. ओंकारचा चौथा चेंडू तुषारसाठी. 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात. फुलटॉस स्वरूपात चेंडू होता, परंतु बॅटवर येऊ शकला नाहीये. मिस टाइम होता. सरळ स्ट्रेक हातामध्ये आणि धावबाद. ओंकारने देखील 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात. ओंकारही देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. गोलंदाजीच्या जोरावरती समोरच्या टीमला थांबून ठेवलंय. तुषारची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाज बॅट्समन तजमल. पंच त्याला स्पीडअप करा. पंचाचा निर्णय, स्ट्राईक चेंज झालेली नाहीये. तजमल स्ट्राईक. शेवटचा चेंडू तजमलसाठी ओंकारांचा. ओंकारचा पुढे डान्सिंग ग्राउंड विकेट, हवेमध्ये बॉल आणि विशाल यांचा उत्कृष्ट असा कॅच. ओंकारने देखील 6 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करत 2 फलंदाज तंबूच्या आसराला पाठवलेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ओंकारची.
मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय. विजय याने आपलं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी समालोचन कक्षापाशी यावंय. विजय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिल भाऊ सुपेकर यांच्या हस्ते देण्यात होतोय. सेहेचाळीस धावांचं मापक असं आव्हान उभं केलंय एफसी टायटन यांनी. स्टार 11 साठी 27 धावांची आवश्यकता. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिल भाऊ सुपेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतोय विजय यांना. स्टार 11 आपले 2 फलंदाज लवकर पाचन करावा. सागर भाऊ तांदळ यांचे देखील इथं सहर्ष स्वागत. अनिल सुपेकर यांच्या हस्ते मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात येतो विजय यांना. स्टार 11 2 फलंदाज लवकर पाचन करावे. स्टार 11 पुढील मॅचच्या टॉस साठी जनस्फूर्ती संघनायक स्काउट बॉय संघनायक पुढील मॅचच्या टॉस साठी ते समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहावे. स्टार 11 2 फलंदाज